महापालिका निवडणुकीत भाजपसोबत एआयएम पक्षाने त्याचे वर्चस्व दाखवले. मालेगाव, सोलापूर, धुळे अशा शहरात एमआयएम सध्या पुढे वाटचाल करत आहे. धुळ्यामध्ये 8, नांदेडमध्ये 8, मुंबईमध्ये 8, अमरावतीमध्ये 6, ठाण्यात 5 आणि नागपूरमध्ये एमआयएम पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आले. यामुळे असदुद्दीन ओवैसींनी या नगरसेवकांना मतदारांना साथ दिल्याबद्दल आभार मानले. महाराष्ट्रात एआयएमआयएम पक्षाचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. महाराष्ट्रात एआयएम पक्षाने 1999 मध्ये पहिली निवडणूक लढवली. 2012 मध्ये या पक्षाचे नांदेडमध्ये 11 नगरसेवक निवडून आले होते. 2017 मध्ये थोड्याफार जागा या पक्षाला जिंकता आल्या. तर 2020च्या संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये या पक्षाने 25 नगरसेवक निवडून आणले. एमआयएम पक्षाने हळूहळू राज्यात लक्ष केंद्रित केलं. हा पक्ष मुस्लिम बहुल भागात मतदारांच्या सातत्याने संपर्कात राहतो. सध्या ओवेसींनी मतदारांसोबत धर्माचा मुद्दा ठेवला. यामुळे मुस्लिमांना ओवेसी हे आपलेसे वाटू लागले आहेत. यामुळे एआयएमआयएम ही मुस्लिमांची शिवसेना होते का असा प्रश्न होतो. तसंच संघाचं प्राबल्य असलेल्या नागपुरात देखील एआयएमआयएम पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. वंचितांना आवाज आम्ही आहोत असा ठरवण्याचा प्रयत्न युतीमधून ओवैसींनी केला. एआयएमआयएम पक्षाचे 100हून अधिक जागा जिंकल्यामुळे महाविकास आघाडीत मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात झालं. एमआयएमने मराठवाड्यापुरती मर्यादित राहिली नसून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातही शिरकाव केला. या पक्षांची ही निवडणूक महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी कामगिरी मानली जाते. चंद्रपूर, नागपूर, जालना, परभणी अशा गावातही या पक्षांचे नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच यावरून एआयएमआयएम पक्षाने राज्यात मोठी बाजी मारलेली पाहायला मिळते. अनेक वर्षांनंतर मुस्लिम मतदार हे या पक्षासाठी फायद्याचे ठरले. ही निवडणूक या पक्षाला विधानसभेतही मोठी कामगिरी करण्यासाठी उपयोगाची ठरू शकते. 2 दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ओवैसी यांनी निवडून आलेले लोक जनतेच्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला. संभाजीनगरमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं कारण 33 उमेदवार निवडून आले. संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी 33 जागा आलेल्या पाहून मलाही धक्का बसला अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. तसंच लोक आपल्यासोबत आहेत, मला माहीत आहे, लोकांचा ओवैसी साहेबांवर विश्वास आहे असंही ते बोलताना म्हणाले. थोडक्यात धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये मतविभाजन आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संघटना यांसारख्या घटकांमुळे एमआयएमला राज्यातील निवडणुकीत चांगलं यश मिळालं असं म्हणता येईल. या पक्षात देशामध्ये 10 लाख नेते आजपर्यंत जोडले गेले आहेत. एमआयएम पक्षाला या निवडणुकीत ओवैसींनी सुद्धा विजयाची खात्री होती असं त्यांच्या पक्षांना मिळालेल्या जागांवरून दिसत आहे. एमआयएम पक्षाने महाराष्ट्रातील महानगरपालिकेमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.